नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 6 बैजिक राशींचे अवयव याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या इयत्तेमध्ये ax अधिक ay आणि a वर्ग वजा b वर्ग याचे अवयव कसे पाडायचे याचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये हे एक उदाहरण बघा, 4xy अधिक 8xy चा वर्ग बरोबर 4xy कंसात 1 अधिक 2y, p चा वर्ग वजा 9q चा वर्ग बरोबर p चा वर्ग वजा 3q चा वर्ग बरोबर p अधिक 3q एका कंसात आणि दुसऱ्या कंसात p वजा 3q। ही दोन उदाहरणं उजळणी म्हणून आपण बघितलेली आहेत। आता आपण बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे याचा अभ्यास करणार आहोत। आता इथे बघा, ही एक बैजिक राशी आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c। आपल्याला हे माहित आहे की x अधिक 1 एका कंसात आणि x अधिक b दुसऱ्या कंसात यांचा जो गुणाकार या दोन कंसांचा केला तर आपल्याला मिळतं x चा वर्ग अधिक a अधिक b एका कंसात गुणिले x अधिक ab। ही हे अवयव किंवा हे आपल्याला मिळतात। मग यांचे आपल्याला जर अवयव पाडायचे असतील तर x चा वर्ग अधिक कंसात a अधिक b कंसात 1 गुणिले x अधिक ab हे काय आहेत, x अधिक a आणि x अधिक b हे या रूपामध्ये आहे। मग आता आपल्याला x वर्ग अधिक 5x अधिक 6 यांचे अवयव याची तुलना आपल्याला x वर्ग अधिक a अधिक b गुणिले x म्हणजे कंसात a अधिक b आणि गुणिले x अधिक ab बरोबर जर करायची असेल तर आपल्याला a अधिक b बरोबर 5 आणि ab बरोबर 6 हे घ्यावं लागणार आहे। त्यामुळे आपल्याला आता 6 आणि 6चे अवयव ज्यांची जी एकूण टोटल येणार आहे ती किती असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे। मग आपल्याला ही बैजिक राशी कशी लिहायची आहे, x वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण गुणिले x अधिक ab या रूपात लिहायची आहे। तर मग आपल्याला अवयव याचे काढावे लागणार आहेत। ते आपण अवयव काढले आहेत, x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x चा वर्ग अधिक कंसात 3 अधिक 2 कंस पूर्ण गुणिले x अधिक 3 गुणिले 2। तिथे 5चे आपण जे अवयव पाडलेले आहेत तर ते अवयव कसे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज आली पाहिजे 5 आणि गुणाकार आला पाहिजे 6। मग तो कशा प्रकारे येणार आहे तर बेरीज 3 अधिक 2 केली तर 3 अधिक 2 किती होतात, 5 होतात आणि 3 आणि 2 हे काय आहेत, 6चे अवयव आहेत। म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे 3 दुणे 6। याप्रमाणे x वर्ग अधिक a अधिक b कंसात गुणिले x अधिक ab हे झाले, या सूत्राचा वापर करून आपण हे अवयव पाडलेले आहेत। मग इथे आपल्याला काय करायचं आहे की ह्या x अधिक 3x म्हणजे आता ह्या xने ह्या पूर्ण कंसाला गुणलं 3 अधिक 2ला तर x चा वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 2 गुणिले 3 याप्रमाणे आपल्याला याचा विस्तार मिळालेला आहे। मग आता इथे आपण काय केलेलं आहे, कॉमन बाहेर काढलेले आहेत की जसं आता इथे x वर्ग आहे मग ते x बाहेर घेतला आणि x अधिक 3 इथे ठेवला अधिक हे 2x जे आहेत त्यातले 2 बाहेर काढले इथले कॉमन आणि x अधिक 3 हे इथे आपण कंसात ठेवलेले आहेत। मग आपल्याला काय मिळालेलं आहे, x अधिक 2 हे एका कंसात मिळालेत आणि x अधिक 3 हे एका कंसात मिळालेत। मग आता आपल्याला काय करायचे की या त्रिपदींची आपल्याला अवयव पाडायचे आहेत या उदाहरणामधनं। ते आता आपण कसे पाडले ते बघूया। आता इथे उदाहरण काय आहे, 2x चा वर्ग वजा 9x अधिक 9। मग आपल्याला याचे अवयव कसे पाडावे लागतील की ज्यांची बेरीज 9 आली वजाबाकी 9 आली पाहिजे आणि बेरीज 9 आली पाहिजे वजाबाकी
गुणाकार पण त्यांचा किती आला पाहिजे, 9 आला पाहिजे. त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, मग आता 2 गुणिले 9 केले की किती येतात, 18 येतात. मग आता आपल्याला 18चे असे अवयव शोधायचे आहेत की ज्यांची बेरीज ही किती येणार आहे, -9 येणार आहे. म्हणजे ह्या मधल्या पदाचे. मग इथे 18 बरोबर -6 गुणिले -3 म्हणजे 6 18, म्हणून -6 अधिक -3 बरोबर -9. म्हणून आपण हे कसं लिहिणार आहोत, -9x कसं लिहिणार, -6 -3 ह्याचे अवयव, -9चे अवयव याप्रमाणे लिहिणार. ते आपण 2x वर्ग -9x अधिक 9 याचे अवयव लिहिले, 2x वर्ग -6x 3x अधिक 9, म्हणून 2x कंसामध्ये x -3 -3 कंसामध्ये x -3. म्हणजे इथून आपण काय केलेलं आहे, कॉमन काढलेले आहेत, जसं आपण वरती उदाहरणामध्ये अभ्यास केला त्याप्रमाणे. म्हणून मग एका कंसामध्ये 2x - 3 हे एका कंसात आणि x - 3 हे एका कंसात. म्हणून मग आता आपल्याला 2x वर्ग -9x अधिक 9चे अवयव कसे मिळाले, तर x - 3 कंसात 2x - 3.